नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत वांगी फ्राय. त्यासाठी मी इथे अर्धा किलो वांगी घेतलीत मोठी भरताचे. चला तर मग आपण आता ते कापून घेऊयात. त्यासाठी त्याचा मागचा भाग काढून घ्यायचा हा देठाचा व ते लांबट आकारात चिरून घ्यायचेत आपल्याला. आपली आता इथे वांग्याची काप तयार झाली आहेत. आपण आता ती मिठाच्या पाण्यात टाकून घेऊयात. चला. आता इथे आपले वांग्याचे काप रेडी आहेत. आपण आता तोपर्यंत वांग्याला लावण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि आपण त्यात टाकणार आहोत 1 चमचा दही. आता हे मिश्रण आपण आता छानसे एकजीव करून घेऊयात. मिश्रण पण आपलं आता छान झालंय. ते आपण आता वांग्याच्या कापांना लावून घेऊयात. आता आपलं मिश्रण छान रेडी झालेलं आहे. आपण आता ते वांग्याच्या कापांना लावून घेऊयात. प्रत्येक वांग्याच्या कापाला हे मिश्रण आपण असं लावून घेणार आहोत. याप्रमाणे सर्व वांग्याच्या कापांना मी हे मिश्रण आता लावून घेत आहे. आता इथे आपण सर्व वांग्याच्या कापला हा मसाला लावून घेतला आहे. वांग्याच्या कापला सगळा मसाला छान लागलेला आहे. सगळं मस्त. आपण आता ते फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी ठेवली आहे. आता त्या कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेणार आहोत 1 चमचा. चला, आपण इथे आता अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे मी मिक्सरमध्ये दळून घेतलेले आहे. त्याचं मिश्रण आहे. अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी पोहे आपण आता त्यात टाकून घेऊयात. अर्धा चमचा लाल तिखट, थोडं चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद. आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत छान. आता इथे आपलं तेल पण तापलंय आणि इथे आता रव्याला आपण तिखट आणि मीठ पण मसाला लावून घेतलेला आहे आणि इथे वांग्याचे काप पण आपण मसाला लावून रेडी केले. चला तर मग आपण आता ते रव्यामध्ये घोळून घेऊयात. रव्यामुळे ते छान कुरकुरीत होतात. मस्त अगदी सुरमई फ्राय सारखे छान होतात कुरकुरीत. हे आपण आता सर्व रवा हा कोट करून घेतलेला आहे वांग्याला आणि तो आपण आता कढईत टाकूया. आपण डीप फ्राय नाही करणार आहोत, ते फक्त शॅलो फ्राय करणार आहोत. आता इथे आपले छान वांग्याचे काप आपण आता फ्राय करायला ठेवले. आधी 1च चमचा तेल टाकलं, तातून आता थोडं आजूबाजूला टाकून घेऊयात आपण आणि त्यावर 3 मिनिटासाठी झाकण ठेवूयात. चला आता 3 मिनिटानंतर पाहूयात. चला आता मग इथे आता आपले 3 मिनिटं कंप्लीट झालेत. आपण आता उघडून पाहूयात कसे झालेत आपले. छान झाले ते एका साईडने मस्त. आता घेऊया. अरे वा, छान झाले. आपण आता दुसऱ्याही साईडने छान त्याला आता शेकून घेणार आहोत 2 मिनिटासाठी. लवकर होतील ते. आता दुसऱ्या साईडने होण्यासाठी थोडे तेल टाकून घेऊयात आपण. चला, आता आपले वांगे फ्राय रेडी झालेले आहेत. हे पहा किती कुरकुरीत झाले आहेत एका साईडने पण. ते दोघं साईड छान त्याच्या झाल्यात फ्राय मस्त. आपण आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. चला, आता आपले रेडी आहेत वांगी फ्राय. म्हणजेच व्हेज सुरमई. त्यावर थोडी आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेणार आहोत.
कशी वाटली व्हेज सुरमई नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि प्लीज कमेंट करा कशी झाली रेसिपी म्हणून. धन्यवाद.